नमस्कार. मी प्राध्यापक गार्गे आवारे. आज तुमच्याशी पुन्हा संवाद साधताना मला फार बरं वाटतंय आणि खास करून आता हा संवाद पालक आणि विद्यार्थ्यांसोबत साधायचा आहे आणि त्याकरता मी आज हा व्हिडिओ बनवतो आहे. साधारणतः ज्या एंट्रन्स एक्झाम्स होत्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाकरता त्या आटपल्या, त्याचे निकाल येऊ घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे प्रवेश सुरू होतील वेगवेगळ्या शाखा आणि या वेगवेगळ्या शाखात चढाओढ साधारणतः गोष्टी. आता त्याचा जर या गोष्टीचा जर विचार केला तर यात दोन शक्यता आहेत. अति जास्त विचार केलेले पालकही आहेत आणि काहींना या क्षेत्रातली फार कल्पनाही नसते, जे ग्रामीण जीवनाशी निगडित आहेत किंवा त्यांचा तसा म्हणजे मेजर स्कोप किंवा आपण म्हणूयात की त्या लोकांचा त्या बाबतीतला फार अभ्यास असा नाही आहे, असे देखील पालक आहेत, विद्यार्थी पण आहेत. आणि या संबंधीच नेमका आज आपण हा व्हिडिओ बनवतोय की अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया आणि याबाबत वेगवेगळ्या ज्या ब्रांचेस आपल्याला निवडायच्या आहेत, शाखांची निवड करायची आहे आणि यातला नेमका एक अप्रोच काय असायला हवा, यात नेमक्या गोष्टी कशा सुसह्य करता येतील ते महत्वाचं आहे. साधारणतः एक भेडचाल जे म्हणतो ना आपण, भेडचाल, सगळं जग जिथं चाललेलं आहे त्याच्या मागे धावायचं आपण सगळ्यांनी, तर असं हे चालत असतं. आणि यामध्ये मी आता गेल्या 12-1 वर्षापासून या क्षेत्रात आहे, तर एक जाणवलं की 3 ते 4 वर्षानंतर एखादी ब्रांच चांगली लीड करते आणि त्या ब्रांचचं इतकं गारूड प्रत्येकाच्या डोक्यावर असतं. येणारा पालक हेच म्हणतो, आता कॉम्प्युटर चालू आहे का सध्या, तर हा मला मुलाला कॉम्प्युटर पाहिजे, विषय संपला. कॉम्प्युटर ब्रँचमध्ये नेमकं काय आहे, त्यातून काय फ्युचर राहू शकतं, काय नाही राहू शकत, याच्याशी काही घेणं देणं नाही. त्याचं एकच मत असतं की मला कॉम्प्युटर पाहिजे, बाकी संपला विषय. असं काही वर्षापूर्वी मेकॅनिकलच्या बाबतीत होतं, सिव्हिलच्या बाबतीत होतं, इलेक्ट्रिकलच्या बाबतीत होतं आणि त्याच्या आधी पुन्हा कॉम्प्युटरचा काळ होता. तर एक हे विशियस सर्कल असतं. म्हणजे आता इथे ही ब्रांच असेल तर ही ब्रांच हळूहळू काही वर्षांनी खाली येते आणि आणखीन कुठल्या कुठल्या जगात वेगवेगळे ट्रेंड्स, जे इमर्जिंग ट्रेंड्स असतात, ते ट्रेंड्स येत असतात. मग आता मला इथे पालकांना किंवा पाल्यांना हे सांगायचं आहे की ह्या ब्रांचेस कशा काय एकदम ट्रेंडी होतात, का बरं याचं एवढं मार्केट तयार होतं. तर याचं एक साधं सूत्र आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ग्लोबल वर्ल्ड आहे आणि जग म्हणाल तर एक छोटंसं कुटुंब झालेलं आहे. वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज, एक छोटं टाउन झालेलं आहे, ते छोटं गाव झालेलं असं म्हणतात. आणि सगळ्यांचे एकमेकांशी बिझनेस कनेक्टेड आहेत. लोकांना आता बऱ्याचशा गोष्टी समजतात, जसं शेअर मार्केट वगैरे वगैरे. एखादं वर्ल्ड मार्केटमध्ये अमेरिकेचं मार्केट डाऊन चालायला लागलं की भारताच्या तिच्यावर पडसाद पडतात. चायनामध्ये काही झालं तर भारतावर पडसाद पडतात. म्हणजे आता एकमेकाशी आपण कनेक्टेड आहोत ग्लोबली, इकॉनॉमिकली खास करून. आणि इकॉनॉमिकली जेव्हा आपण विचार करतोय तर सारं जग हे पैशाच्या व्यवहारावरती चालतं, हे अगदी सत्य आहे. इव्हन आपल्या बाबतीतही ते सत्य असतं. तर मग आता एखादं क्षेत्र हे त्याच्यात संधी उपलब्ध होतात आणि संधी उपलब्ध होतात किंवा एखादं त्यातलं जे वर्क चालायला लागतं, काम चालायला लागतं, तर ते काम एका देशात वाढतं, दुसऱ्या देशात वाढतं. मग त्याला बघून बघून इतर देशही ते इमर्जिंग ट्रेंड्स जे आहेत, जे चालणारे गोष्टी आहेत, त्या स्वतःच्या देशात इम्प्लिमेंट करून घेतात आणि स्वतःच्या देशात इम्प्लिमेंट केल्यानंतर त्यामध्ये मनुष्यबळ लागणार. मग त्या विषयाशी निगडित मनुष्यबळ वाढवावं लागेल आणि मग ते मनुष्यबळ लागलं, तो ह्युमन रिसोर्स जो लागणार आहे, त्याच्या अनुषंगानं तसे कोर्सेस, तशा संधी किंवा तसं त्या विषयासंबंधीचं शिक्षण लोकांना देऊन त्यातून मनुष्यबळ निर्माण केलं जातं आणि त्याच्यामुळे त्या वेगवेगळ्या ब्रांचेसचे ट्रेंड असे बदलत राहतात. मग आपण बघितलं असेल की मध्ये कम्प्युटर, मग कोर ब्रांचेसचा एक ट्रेंड आला, म्हणजे इलेक्ट्रिकल झाली, सिव्हिल झाली, मेकॅनिकल झाले, या ब्रांचेसचा एक ट्रेंड आला होता.
आणि नंतर आता पुन्हा आता कोरोनाच्या काळात आपण बघतो आहे की IT कंपनी सर्वाइव्ह झाली, IT कंपनीज सर्वाइव्ह झाल्या. त्यांनी आपला स्टाफ काढला नाही, उलट त्यांनी त्यात ग्रोथही दिली काही काही कंपन्यांनी. आणि त्याच्यामुळे आता जर इमर्जिंग ट्रेंड आहे तर तो कॉम्प्युटरचा आहे. तर असं सगळं सुरू असताना मला पालकांना एक सांगायचं आहे, विद्यार्थ्यांना सुद्धा हे सांगायचं आहे. आणि माझा हा सल्ला त्यांनी ऐकावाच असं म्हणणं नाहीये, पण एक इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर एक असं जाणवतं की दुसऱ्याचा दिवा तो त्यांनी लावलेला दिवा आहे आणि त्याचा तो जो प्रकाश आहे तो त्याचा प्रकाश आहे, आपला प्रकाश नाही. म्हणून गौतम बुद्ध म्हणतात अप्पदीप भव. स्वतःचा प्रकाश जागृत करा. स्वतःचा लालटेन असू द्या स्वतःजवळ. दुसऱ्याचा जर लालटेन घेतला त्याच्यात तुम्ही जे शोधाल तो त्याचा रेफरन्स आहे, तो तुमचा रेफरन्स नाही. एखाद्या बी कॅन्डिडेट जवळ तुम्ही गेले, एक बी पासआउट पोरगा असेल तर तो तुम्हाला सगळी माहिती बीईशी रिलेटेड देईल आणि तो त्याच्या ब्रँचीच देईल, दुसऱ्या ब्रँचची पण देणार नाही. एखाद्या BSc MSc केलेल्या पोराकडे, मुलीकडे तुम्ही गेलात तर ती पूर्ण MSc BScशी रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज, रिसर्च वर्क सगळं सांगेल, पण तिचा फ्रेम ऑफ रेफरन्स हा BSc MScचाच असेल. एखाद्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये क्लिअर झालेल्या पोराशी तुम्ही बोलाल, त्यांनी आर्ट्सही केलं असो का साधं, पण तो मग सगळं त्याच्याशी रिलेटेड सांगेल. तर हा त्यांनी लावलेला शोध आणि त्यांनी शोधलेला स्वतःचा लाईट, स्वतःचा प्रकाश आहे, तो तुमचा प्रकाश होऊ शकत नाही. आणखीन एक म्हण आहे की खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता. मान्य आहे, तुम्ही संगतीचा असर येतो, पण त्याच्यासोबत राहून तुम्ही तसेच व्हाल असंही असू शकत नाही. यासोबत दुसरी महत्वाची आपल्याला गोष्ट जाणून घ्यायची आहे की आपल्या क्षमता काय आहेत. सचिन तेंडुलकर छान खेळतो किंवा विराट कोहली खूप चांगला क्रिकेट खेळतो म्हणून उद्यापासून माझा पोरगा, माझी मुलगी म्हणजे विराट कोहली झाला पाहिजे, किंवा माझी मुलगी एखाद्या, आता ती मीराबाई चानू झाली एखादी, तर उद्यापासून मी हिला वेटलिफ्टिंगला टाकतो, ही मीराबाई चानू होऊन जाईल माझी मुलगी, असं होऊ शकत नाही. आपल्या क्षमता काय आहे, आपल्या आवडीनिवडी काय हे देखील कळलं पाहिजे. ते विद्यार्थ्यांनाही कळलं पाहिजे, पालकांनाही माहीत असायला पाहिजे की याचा कल कशाकडे. या संबंधीच्या चाचण्या देखील उपलब्ध आहे आणि त्याचे रिझल्टही अतिशय 100% परफेक्ट असतात असंही म्हणण्यात अर्थ नाहीये. पण तरी एक ते दिशादर्शक किंवा मार्गदर्शक चाचण्या आहेत उपलब्ध सध्या, त्याचा देखील आपल्याला उपयोग घेता येऊ शकतो. काउन्सिलर्स आहेत, तुमची सायकोलॉजिकल टेस्ट करून तुमचा इंटरेस्ट कुठल्या क्षेत्रात आहे ते देखील बघितलं जातं. पण एक सर्वसाधारण मला एक सांगायचं आहे की भारतासारख्या देशात जिथं शिक्षण हे व्यवसाय किंवा नोकरी किंवा अर्निंग सोर्स म्हणजे उत्पन्नाचं साधन या अनुषंगाने शिक्षणाकडे पाहिलं जातं. ते ज्ञान ग्रहण करणं फिरणं हे विसरा, कोठे किंवा उगाच गमछा थापा मारू नका कोणी. अगदी स्पष्ट सांगतो मी इंजिनिअरिंग का केलं त्या काळात, मी एक चांगला आर्ट्सचा स्टुडंट राहू शकलो असतो हे माझे शिक्षक त्यावेळेसही म्हणायचे आणि याचा मलाही साक्षात्कार बरेचदा होतो. पण मी इंजिनिअरिंग केलं. का केलं की मी म्हटलं बा याच्यामध्ये एक रोजगार आहे, तंत्र शिक्षण आहे, या तंत्र शिक्षणातून मला रोजगार मिळेल. आणि माझ्या घरच्यांनी वाटत होतं की हा BE झाला तर काही ना काही करेल, आणि त्याच्या भरोशावर मला नोकरी देखील लागली. मी IT इंडस्ट्रीमध्ये काही काळ काम केलं, मग प्राध्यापक म्हणून काम केलं. हाच एक भाग आहे. MBBS होणं, BE होणं किंवा बाकीचे ट्रेंड्स कळणं, इमर्जिंग करणं. आमच्या वेळेस तर चॉईसही नव्हती. आजही जर बघितलं तर लोकांना फार जास्त त्यातले कोर्सेस खूप वेगवेगळे भाव माहीत आहे अशातला भाग नाहीये. तर माझं म्हणणं हे आहे की ब्रांच सिलेक्ट करताना एकच गोष्ट बघा, आपला इंटरेस्ट कुठला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्याला ती ब्रांच, त्याच्या संबंधीचा अभ्यास आहे का. 4 जण त्या ब्रांचमध्ये चालले म्हणून आपणही ती ब्रांच घ्यायला पाहिजे, मग बापावर प्रेशर आणायचं, मायबापावर डोनेशन भरून त्याच ब्रांचला ऍडमिशन घ्यायचं वगैरे असाही प्रकार चालतो. असं करू नका. यात एक सुंदर बोलकं उदाहरण सांगतो. मेकॅनिकलचा ट्रेंड चालू होता मधल्या काळात आणि त्यावेळेस एक स्टुडंट आला माझ्याकडं. आम्ही त्याला काउन्सिलिंग वगैरे केलं कॉलेजला आणि तो म्हणाला, सर अभी कौन सा ब्रांच ऐसा है कि जो जिसमें इतना ज़्यादा डिमांड नहीं. मतलब कंप्यूटर है, इलेक्ट्रॉनिक्स है, इसमें ज़्यादा डिमांड अभी फिलहाल के डेट में नहीं है, अभी कोर ब्रांच ज़रा ऊपर चल रही है. तो बोले सर मैं कंप्यूटर में एडमिशन लेना चाहता हूँ, मेरा नंबर लगेगा क्या. मतलब हाँ लगेगा, लग जाएगा तुम्हारा नंबर.
पण त्या पोराचं इतकं बोलकं उदाहरण होतं आणि तो एका बिझनेस कम्युनिटीशी बिलॉंग करत होता. मी उगाच सांगत नाही कुठली कम्युनिटी तर. पण त्याचं डोकं मला फार आवडलं. तो म्हणाला, सर 4 साल के बाद में बोले ये ब्रांच में ह्यूमन रिसोर्स कम हो जाएगा बोले, तो ये ट्रेंडिंग हो जाएगी बोले, तो मैं इसी में ब्रांच में काम करना चाहता हूँ. आणि खोटं वाटेल तुम्हाला, पण मला त्याचं तो पोरगा सिलेक्ट झाला. 4 वर्षात त्यांनी आपलं बी क्लिअर केलं आणि त्यावेळेस खरंच कम्प्युटरला पुन्हा उभारी यायला लागली आणि तो कॅम्पसमध्ये प्लेस झाला. त्यांनी जॉब केला आणि जॉब केल्यानंतर 2-1 वर्षातच त्यांनी रामराम केला त्या जॉबला आणि तो पोरगा पुन्हा त्याच्या बिझनेसमध्ये आला. कारण त्याचा बिझनेस कम्युनिटीशी बिलॉंग करणारा होता. त्याचे गणित लागले, मला पगार किती भेटून आला, किती वाढ होणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त पैसा मला बिझनेसमध्ये भेटतोय, तर तो रिटर्न आला. हा भाग सोडून द्या, पण त्याची ती जी हुशारी होती ही खूप कमी विद्यार्थ्यांमध्ये हा एक ट्रेंड समजून घेणं, पुढे हे करणं ते करणं काय. आणि यात काही जण हे म्हणतात की आम्हाला यात काहीच समजत नाही, यासाठी काय करायचं, तर यासाठी गुगल बाबा आहेत. फ्युचर अपकमिंग ट्रेंड टाका, तुम्हाला गोष्टी कळतील. आज कम्प्युटर करतोय, तर कम्प्युटरमध्ये सुद्धा डाटा सायन्स असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, याच्यामध्ये स्कोप जास्त आहे. आणखीन मी काही सांगावं आणि ते तुम्ही ऐकावं असाही विषय नाही, पण मला हे सांगायचं आहे की याबाबत आपण तसं नॉलेज घेऊ शकतो. तुम्ही कोर ब्रांचेस जर घेतल्या, मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, या कोर ब्रांचेस जर तुम्ही घेतल्या तर निश्चितच गव्हर्नमेंटचे जॉब्स हे साधारणतः कोर ब्रांचेससाठी ओपन असतात, अवेलेबल असतात त्यांना. कारण त्यांचं जे रिक्रुटमेंट होतं ते कोर ब्रांचेसमध्ये जास्त होतं ॲज कम्पेअर टू इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन म्हणा, किंवा मग कम्प्युटर्सच्या बाबतीत तेवढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज गव्हर्नमेंटच्या बाबतीत या विद्यार्थ्यांना राहत नाही. पण म्हणून मग या विद्यार्थ्यांना स्कोप नाही आहे का, तर या विद्यार्थ्यांना सुद्धा स्कोप असतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, देअर इज ऑलवेज रूम ॲट टॉप. तुम्ही वर जा, वर तुम्हाला नेहमीच जागा मिळते. वर जा म्हणजे काय, सॅच्युरेशन हे खाली होत असतं. वर जायचं डेअरिंग कोणी करत नाही ना. वर जाणं म्हणजे काय, ब्रांच कुठलीही असो, सब्जेक्ट कुठलाही असो, त्यामध्ये नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्ही टॉपमध्ये राहा, त्यामधलं तुमचं नॉलेज गेन करा, तुमची त्या सब्जेक्टवरची कमांड मिळवा, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि आज संगणक क्षेत्रामध्ये असंच नाही आहे की संगणक क्षेत्रात केवळ संगणक शिकणारेच लोक जातात. इलेक्ट्रॉनिक्स मधले मुलं संगणकात गेले, मेकॅनिकल मधले मुलं कॉम्प्युटर्समध्ये त्यांनी शिरकाव केला आणि त्यांनी स्वतःचं करिअर केलं. असं काहीच नाही आहे. कुठलीही ब्रांच जी तुम्हाला पाहिजे मिळते ती आपण घ्यावी आणि त्यात जर तुम्ही एक यशस्वी 4 वर्षात शिकलात तर तुम्ही छान पद्धतीने आपलं करिअर घडवू शकता. तर माझं हेच म्हणणं आहे की हा स्वतःचा कल, स्वतःचा अभ्यास, त्याबद्दल एक सर्वेक्षण सर्वांचं ऐकायचं, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि त्यासोबत पालकांनी देखील 4 जणांनी सांगितलं म्हणून आता ते करावं असं नाही. याचा एक भविष्याचा वेध घेत आपण त्या शाखेला निवडणं आवश्यक आहे. कारण आता तुम्ही जी शाखा निवडाल 12वी नंतर, आता हा लाईफ चेंजिंग रोड मॅप आहे तुमचा. आता इथून तुम्ही जे सिलेक्ट कराल ते तुमच्या आयुष्यावर खूप जास्त मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे. आणि याच करता मध्ये काही बरेच जण माझ्याकडे येऊन गेले आणि मला असं वाटलं की हा संवाद पालकांशी आणि विद्यार्थ्यांशी साधला जावा, म्हणून मी त्याकरता आज हा व्हिडिओ केला की आपल्याला जी शाखा निवडायची आहे, आपल्याला जे काही इमर्जिंग ट्रेंड्स आहे त्याच्याबद्दल बघायचं आहे, किंवा आपलं भविष्य कशात आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यात सोबत आपल्या क्षमता देखील समजून आपण त्या भविष्याचा वेध घेतला पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. नाही तर मग ती एक बॅड चॉईस होते. किंवा पालक विद्यार्थ्यावर आपले स्वप्न थोपवतात, लादतात. तसंही व्हायला नको. विद्यार्थ्याचा इंटरेस्ट वेगळा असतो आणि पालकांचा इंटरेस्ट वेगळा असतो, असंही व्हायला नको. कारण अभ्यास आपण करणार नाही, अभ्यास तो करणार आहे, अभ्यास हा विद्यार्थी करणार आहे. आणि आता शिक्षणाच्या बदललेल्या पद्धती, बिफोर कोरोना आणि आफ्टर कोरोना,
परिस्थिती खूप बदलत चाललेली आहे, याचा सुद्धा एक अभ्यास करून आपल्याला हे ठरवायला पाहिजे की आपल्या पल्ल्यासाठी काय योग्य आहे. आणि मला जर विचाराल तर या सर्वांसोबत या कोरोनाच्या धक्क्यानंतर लाईफ सेव्हिंग स्किल्स आणि स्वतःचं मोरल नेहमी हाय ठेवणं, एक पॉझिटिव्हिटी नेहमी स्वतःमध्ये असणं, हे जीवनाचे धडे या शैक्षणिक क्षेत्रातून तो जो ज्ञान घेणार आहे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचे आहे. कारण मी माझ्या वैयक्तिक लाईफला येणाऱ्या संकटांना, येणाऱ्या टेन्शन्सला, येणाऱ्या स्ट्रेसला जर मी सहन करू शकत नाही, मी त्यांनी गांगरून जातो, मी त्यांनी घाबरतो, तर ते योग्य नाही. शेवटी लाईफ इज अ बॅटल अँड एव्हरीवन हॅज टू फाईट इट इन अ व्हेरी प्रॉपर अँड पॉझिटिव्हली. नाही तर आपण बघतो आजकाल विद्यार्थी कच खातात. खूप कमी छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना अपयश जर मिळालं तर ते खचतात. त्या गोष्टी व्हायला नको. शिक्षण मिळवणं, मेरिट येणं, कॉम्पिटिशनमध्ये हाय राहणं, हे म्हणजे जीवन नाही. तुम्ही तुमचं मोरल सतत हाय ठेवणं, तुम्ही इथे कुठेतरी पॉझिटिव्ह असणं, तुम्ही स्वतःबद्दल छान फील करणं, ही पॉझिटिव्हिटी आहे. आणि ही पॉझिटिव्हिटी जर तुम्ही शिकली आणि सोबत शिक्षणही असलं तर खूप लांब पल्ल्याचा प्रवास आपण करणार आहोत. सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनाकरिता खूप खूप शुभेच्छा. आणि इथे आपण थांबू.